दोन मोबकेलचे खेळाडू मैदानाच्या फलंदाजी करतात. प्रेक्षक विनंती, आपण जे पॉईंटच्या दिशेने उत्तम सर थांबले तिथलं बाजूला थोडं प्रेक्षक वरती बसा. आम्ही तिसरा एक वरती गोलंदाजी मार्क वरती चेतन सुतार. ऑफसाईडला इथं खेळून काढलेला पॉईंटच्या दिशेने तिथं उत्तम कडनं झाली चूक. तिथं चुकीला इथं एक रन इथं मोजावं लागेल समोरच्या संघाला. इथे एक रन इथं प्राप्त होताना पाहायला भेटतोय. चाच झाला होता कॉल इथं दोन्ही फलंदाजांनी दिले होते पण तिथं हातातून चेंडू निसटताना पाहायला भेटतोय. तिथं बॅकअपला खेळाडू तैनात होतो तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतो. अकाउंट ओपन होतोय एका धावाने. कमलेश भाऊ घुले स्पोर्ट्स क्लब बोपकेल या संघाचा. पहिल्या चेंडूवरती इथं खातं ओपन होताना पाहायला भेटत. परत एकदा उजव्या हाताने मारा करतोय गोलंदाज चेतन सुतार. ओहो सुरेख फटका अगदी वीरेंद्र सहवागचे इथं आठवण करून दिलेला हा फटका. डीप पॉइंटच्या डोक्यावरला खेळून काढलेला फटका. सुरेख चेंडू जातोय सीमारेषा पार. इथं अंपायरचा इशारा येतोय चौकार. 4 धावा. 4 धावाच्या साह्याने इथं धाव संख्यावरती वाढ होताना पाहायला भेटत बोर्डवरती. अगदी बघा तुम्ही उसळी घेणारा टप्पा होता अगदी मिडल करताना पाहायला भेटत. फक्त दिशा दिली आणि टायमिंग देखील सुंदर होता. अल्ताफपणा थोडासा वाईडिशला थांबला होता त्या कारणामुळे इथं गॅप प्राप्त करताना पाहायला भेटतो. गॅप मध्ये खेळलेला फटका सुरेख. 5 धावा इथं बोर्डवरती स्कोर कार्ड वरती. हो परत एकदा इथं थोडंसं टर्न होताना पाहायला भेटतो चेंडू. चला प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं भिंतीच्या वरती पाय ठेवून बसा विनंती आहे. जे प्रेक्षक बसलेले आहेत खाली त्यांना विनंती की आपण भिंतीवरती बसा. वारंवार सूचना देतात नियोजन कमिटी. हो बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. संधी निर्माण झाली. नसत पालपल्ली आणि जगदीश तिथं अवेलेबल होता तोपर्यंत 2 धावा इथं प्राप्त होताना पाहायला भेटतोय. इथं कॉल दिला होता दोन्ही खेळाडूंनी पण इथं चेंडूवरती अगदी वेगाने पोहोचताना पाहायला भेटतो जगदीश जाधव. या देखील खेळाडूंनी भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केलेली आहे चिखली परिसरामधनं. आज देखील परत एकदा थंडर 11 कडनं खेळताना पाहायला भेटतोय. हो परत एकदा गुड लेन वन चेंडू उसळी घेताना पाहायला भेटतोय. अगदी स्टंपला चिपकून इथं विकेट किपिंग करताना पाहायला भेटतो सिद्धार्थ अर्थात भैया मैदानाच्या आत. परत एकदा कॅच ड्रॉप. फेकी देखील इथं खराब मैदानाच्या आत. इथं जीवनदान भेटताना पाहायला भेटतोय. जीवनदान याच खेळाडूने चौकार खेचला होता त्याच खेळाडूला परत एकदा जीवनदान भेटताना पाहिलं. षटक संपला तो पहिला. एका षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 8 धावा बिनबाद. इथं संधी होती दोन्ही वेळा संधी इथं गमवताना पाहायला भेटतोय संघनायक उत्तम मोरे यांच्याकडनं झालेली चूक. आता मैदानाच्या आज जर पाहिलं तर चर्चा सुरू असताना सर्व खेळाडूंच्या मध्ये की आता चेंडू कोणाच्या हातात इथे सोपवणार आहे. उत्तम मोरे गोलंदाजी मार्कवरती. संघाचा संघनायक गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. थंडर 11 या संघाकडनं आपण वारंवार पाहिलं असेल भरपूर वर्षी याने देखील या क्रिकेटची सेवा केलेली आहे. परत एकदा
ऑन साइडला फटका खेळा अलॉंग द कार्पेट, चेंडू डीप मध्ये खेळाडू अवेलेबल आहे, तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटत. उत्तम मोरे वय वर्ष 40+ आहे, तरी देखील पूर्णपणे ऍक्टिव्ह वेगाने चेंडू टाकण्यात यशस्वी होत आहे. अनेक दिग्गज खेळाडूंच्या विरोधात, फलंदाजाच्या विरोधात या गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे आणि त्यांना देखील डगआउटच्या दिशेने परतवले आहे. एकदम शातीर गोलंदाज आहे, अगदी नवीन चेंडू हाताळण्यात तो देखील माहिर आहे. हो, परत एकदा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू तिथं पॉइंटला विकास पावड्यात आल्यात, तोपर्यंत इथं एक धाव अगदी खेळपट्टीवरती पूर्ण करताना पाहायला भेटतोय. सध्याला सिंगल डबल वरती देखील भर देताना पाहायला भेटत. पार्टनरशिप बनवणं गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला जर धावा बनवायची असेल तर तुम्ही 20, 22, 25 पर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर प्रत्येक चेंडू तुम्हाला बॅटवरती घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही बॅटवरती चेंडू घेतले नाहीत तर तुमचा संघ देखील अडचणीत येऊ शकतो, कमी धावाच्या आत तुम्ही थांबवू शकतात. त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायच्या प्रयत्नात अनेक फलंदाज चेंडू डॉट खेळतात, पण हे दोन मॅटर जर पाहिले गेले तर सिंगल डबल वरती तेवढेच भर देताना पाहायला भेटत, मिडल देखील करताना पाहायला भेटत. त्याच अनुसार इथे 10 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती पाहायला भेटतात. बघा, दोन्ही संघाला रिव्ह्यू आहे, फक्त अल्ट्रा एच इथे DRS आपण देणार नाहीत. रनआउटच्या स्वरूपामध्ये वाईट नो बॉल तुम्ही DRS घेऊ शकता. परत एकदा वेगाने टाकला चेंडू भैया सिद्धार्थ जगतापकडनं झालेली चूक, इथं 22च्या स्वरूपामध्ये एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटते. एका धावाच्या साह्याने स्कोर कार्डवरती भर पडताना पाहायला भेटते. 11 धावा. जर DRS अनसक्सेसफुल झाला तर परत तुम्हाला DRS घेता येणार नाही. हो, परत एकदा स्टेअर करताना पाहायला भेटतो. स्लाइस केला होता ऑफ साइडला, तिथं डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअपला नर्सिंग होता. त्यामुळे मला वाटतं सध्याला थोडस समीर खुश आहे, कारण की जर तिथं नर्सिंग नसता तर नक्कीच चेंडू देखील बाहेर गेला असता. त्यामुळे एक चतुर, शातीर, एक चांगला उच्च दर्जाचा खेळाडू संघामध्ये अवेलेबल आहे आणि बॅकअप देखील करताना पाहायला भेटतो. बॅकअप कंटिन्यू तुम्हाला देणं गरजेचं आहे, कारण की जास्त करून खेळाडू बॅकअप देत नाही, पण जे प्रोफेशनल खेळाडू आहेत ते नक्कीच तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती हालचाल करताना पाहायला भेटत. परत एकदा अल्ट्रा एज इनसाइड एज होताना पाहायला भेटत, विकेट किपरच्या पाठीमागे जाताना पाहायला भेटत. एक धाव तर प्राप्त होताना पाहायला भेटत. एका धावाच्या साह्याने स्कोर कार्डवरती थोडीशी हालचाल होती, ती 13 धावावरती जाऊन पोहोचली. संध्याकाळचं सत्र दुपारच्या 5 चेंडू, शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. सकाळच्या सत्रामध्ये देखील इथे धावा झाले नाहीत. संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहूया किती धावा. ओहो, परत एकदा पावलांचा योग्य इथं वापर करताना पाहायला भेटतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमारेषा पार, फलंदाजच्या बॅटवरनं येतोय. या ओव्हर मधला आणखीन एक दिमागदार चौकार, 4 धावा. 17 धावा धावफलकावरती. 2 षटकानंतर 17 धावा. एकदम चांगली गोलंदाजी करतो आपण. शेवटच्या चेंडूवरती चेंडू समोरच्या दिशेने दिसला, पुन्हा 2 पावलं पुढे येऊन अगदी मिड ऑफच्या डोक्यावरनं फटका सजवताना पाहायला भेटतो आणि दिमागदार फलंदाजी करताना पाहिजे. अगदी जास्त वेगाने बॅट फिरवली नव्हती, फक्त शॉट सिलेक्शन हे प्रॉपर होता. त्याच कारणामुळे एकदम टायमिंग इथे जुळताना पाहायला भेटले आणि 4 धावा इथे खेळाडूला फलंदाजाला भेटताना पाहायला भेटतोय. त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर अमोल स्ट्राईक वरती, अमित नॉन स्ट्राईक वरती, डबल ए मैदानाच्या आत सुरू आहे. चेतन सुतार गोलंदाजी मार्क वरती आपला स्पेल मधला दुसरा षटक घेऊन मैदानाच्या आत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. या इनिंग मधला 3रा. पाहूया कशी गोलंदाजी करतो या विकेट टेकर गोलंदाज म्हणून याची देखील ओळख आहे. पिंपरी चिंचवड मध्ये अनेक फलंदाजाच्या विरोधात हिने देखील विकेट घेऊन आपल्या संघाला पुनरागमन करून दिलेले आहे. सध्याला 2 ओव्हरचा समाप्ती झालेली आहे. 17 धावा बनवलेल्या आहेत, पण आतापर्यंत विकेट एकही गमावलेलं नाहीये बोपकेल संघाने. कमलेश भाऊ गोळे स्पोर्ट्स क्लब बोपकेल सागर यांचा संघ आहे. सागर देखील आपल्याला मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करताना पाहायला भेटणार आहे. बोपकेलचा फलंदाज मैदानाच्या धाव. परत एकदा फेकी थोडीशी भरकटताना पाहायला भेटते. इथे दुसऱ्याचा कॉल होणार का? 9चा कॉल इथं देताना पाहायला भेटतो. अमित आता स्ट्राईक वरती आहे. अमित आणि अमोल हे 2 बॅटर मैदानाच्या ओपनिंग पासून फलंदाजी करतात आणि अमितने दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार देखील खेचला होता. तेच आत्मविश्वास घेऊन परत एकदा इथं स्ट्राईक वरती आहे. चेतन उजवा आता मारणे तयार होतोय.
हो परत एकदा चेंज ऑफ पेस चेंडू हवेत उत्तम मोरे डाऊन द बॉल टेकन व्हेरी गुड कॅच फलंदाज होते बाद धक्का क्रमांक लागतो तो कमलेश भाऊ गुळे स्पोर्ट्स क्लब बोपखेल या संघाला पहिला सागर भोसले मैदानाच्या आत नवीन बॅटर संघनायक मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते गणेशनगर भोपकेल परिसरामधला हा खेळाडू मैदानाच्या आत पाहूया कशाप्रमाणे फलंदाजी करतोय संघ अडचणीत आहे अडचणीतून बाहेर काढणं गरजेचं आहे मोठे फटके हा देखील खेळाडू आपल्याला मारताना पाहायला भेटलेत पूर्ण पिंपरी चिंचवड भरात आज देखील कशी फलंदाजी करतो या पाहूया पहिल्या चेंडूवरती इथं बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फासताना पाहायला भेटतो चेंडू आणि बॉलचा इथं संपर्क झाला चेंडू येतो डॉट या विकेटवरती काही टप्पे अशी जागा आहे तिथं चेंडू जर टाकला तर चेंडू इथं खालच्या बाजूला जाताना पाहायला भेटतो उसळी घेत नाहीये बिगेट चेंडू हवेत चेंडू सीमारेषा पार आउट ऑफ द पार्क बिग ब्लास्ट बिग फायर बिग 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 षटकार 6 धावा आपण पाहिलं असेल कार्लोस ब्रॅथवेट्स बेन स्टोकच्या विरोधात खतरनाक फलंदाजी केली होती तशीच फलंदाजी इथं दुसऱ्या चेंडूवरती सागर भोसलेच्या बॅट मधून येतोय आडव्या बॅटनी मोठा षटकार 6 धावांसाठी सागर भोसले मी म्हणलं होतं पहिल्याच की सागर जवळपर्यंत विकेटवरती आहे तोपर्यंत त्याच्या बॅटमधनं तुम्हाला चौकार षटकार पाहायला भेटणार आहे दुसऱ्या चेंडूवरती अगदी ताकदीचा वापर करताना आडव्या बॅटने खेळलेला फटका सुरेख प्रतिभा चेतन सुतार गोलंदाजी मार्कवरती हो प्रतिभा बॅटची काळा एक तिरी तो दुसरी मेरी इथं फलंदाज होते बाद सागर भोसले मोठा धक्का लागतोय तो कमलेश भाऊ गुळे स्पोर्ट्स क्लब बोपखेल या संघाला बॅटर मध्याच्यात करण सागर बाद झाल्यानंतर करण त्याच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते आता थोडीशी दोन बॅटर मध्ये पार्टनरशिप होणं गरजेचं आहे कारण की सागर इथे बाद झाला त्याच्या पहिला अमित बाद झाला होता दोन मोठे फट इथं विकेट जाताना पाहायला भेटतात पहिल्या पाच चेंडूवरती जर पाहिलं गेलं तर तिसरं षटक मैदानाच्या सुरू आहे परत एकदा ऑन साइडला फटका खेळा चेंडू हवेत आहे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पोहोचेल डीप मध्ये खेळाडू लांब थोडंसं येतो तोपर्यंत इथं एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटतोय पंचवीस धावपाल करे चला काय करायचे लवकर मॅच खेळायचे प्लीज विनंती आहे चेतनच आहे षटक नाही संपला ना परत पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न चेंडू येतो डॉट ओव्हरची समाप्ती झालेली 3 षटकानंतर
25 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद. चेतन सुतार 2 षटक 2 विकेट 16 धावा आतापर्यंत खर्च केलेत स्पेल मध्ये. तर पाहूया आता उत्तम मोरे कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी सोपवतोय, कारण की या पुढच्या 3 षटकामध्ये इथं धावा वाचवण्याचा प्रयत्न असणार आहे. नरसिंग गोलंदाजी मार्कवरती. नरसिंग मालमपल्ली मैदानाच्या आत गोलंदाजीवरती इथं गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो उजव्या हाताने मार्क करण्यासाठी. हो, पहिला चेंडू वेगाने आपल्या गावासाठी इथं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. त्याचबरोबर इथं वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे, कारण की संध्याकाळचं सत्र अगदी खोलवर पद्धत जर तुम्ही चेंडू टाकले हाताळे तर चेंडू इथं डॉट होऊ शकतात. परत एकदा चेंज ऑफ पेस. चेंडू इथं फटका खेळून काढलाय सीमारेषा पार. नरसिंग पालमपल्लीच्या विरोधात हा येतोय षटकार. 6 धावा. चेंज ऑफ पेस ओळखला होता नरसिंगचा, कारण की आपण पाहिलं पहिला चेंडू वेगाने टाकला होता. आपण दुसऱ्या चेंडूवरती जर पाहिलं गेलं तर चेंज ऑफ पेस फिंगर रोल करताना पाहिलं होतं, पण ओळखला. अगदी चेंडू हाफ ट्रॅकर होता, त्याला पुल केला. पुल देखील सक्सेसफुल होताना पाहायला भेटत आणि 6 धावा इथं मिळताना पाहायला भेटत या फटक्यावरती. 31 धावा धाव फलकावरती. परत एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू इथं डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला भेटत. मोठा चेंडू आत आलाय इथे. क्रीज मध्ये परतलाय. अजून एक नियमावली, कारण की झाडाला लागला आणि तुम्ही कॅच पकडला तर फलंदाज नॉट आउट असेल. तुम्हाला धावा पूर्ण करायचे आहेत, ह्याची देखील नोंद घ्यायची. तुम्ही झाडाला जर चेंडू लागला तर पूर्ण रन आहे, फलंदाज बाद नसणार कॅच पकडल्यावरती. 32 धावा धाव फलकावरती. अमोल परत एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता ऑन साइडला फटका खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे तोपर्यंत इथे एक धाव. मला वाटतं मिस फिल्डिंग मैदानाच्या आत. चेंडू जातोय हात मार सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. इथे चूक जर तुम्ही केली तर तुमच्या चुकीला इथे भुगतान तुम्हाला भोगावं लागेल. इथे 4 रन तुम्हाला मोजावं लागेल आणि 4 रन समोरच्या संघाच्या अकाउंट मध्ये इथं जाणार आहे. जिथे एक धाव इथं खर्च करायची होती तिथं तुम्ही 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव खर्च करताना पाहिलं. खराब क्षेत्ररक्षण. तुम्ही जेव्हा खेळताना पाहिलं गोलंदाज आणि फलंदाजाच्या जोरावरती तुम्ही मॅच जिंकू शकत नाही. तुम्हाला चांगलं एफर्ट चांगले क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. जर तुमचं चांगलं क्षेत्ररक्षण असेल, पूर्ण 11 खेळाडू चांगलं फिटिंग जर करत असेल तर तुमचा संघ नक्कीच 15 ते 20 धावा इथं वाचू शकतात. पण सध्याला जर पाहिलं गेलं तर पहिला बॉल पासन इथं खराब क्षेत्ररक्षण तंडे रेल्वे या संघाकडनं पाहायला भेटते. परत एकदा उजव्या हाताने मारा करतो नरसिंग पालमपल्ली. ओ काय वेगाने चेंडू टाकला होता, पण मला वाटतं गाडी दुसऱ्या रुळावरती जाताना पाहायला भेटे. इथं स्वेअर मारा होतोय, अंपायरचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. चला जे प्रेक्षक आहेत विनंती आपण वरती बसायचे. दुखापत होऊ शकते, चेंडू बॅटिंग लागून तुमच्या देखील दिशेने येऊ शकतो, त्यामुळे विनंती थोडं वरती बसायचं. मुख्य पंच पंकज मिश्रा यांचं आगमन झालेलं आहे, थोडंसं लेट, पण त्यांची एंट्री आहे ग्रेट असं म्हणता येईल. यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हो परत एकदा विकेट केलाय. बॅटीचा स्विंग बघा, टोन तर सुंदर आहे, चेंडू जाणार
बाहेर की आत अजून देखील डिसिजन पेंडिंग आहे. दोन धावांना मोठं सेव्ह केलेलं आहे. सुंदर इथं क्षेत्ररक्षण, चांगला इफेक्ट खेळाडूंकडनं जर पाहायला भेटते या चेंडूवरती. अक्षरशः नरसिंगच्या विरोधात तुटून पडताना पाहायला भेटत फलंदाज अमोल. 39 धावा धावफलकावरती. उपरदा बॅटीची कडा थांबण्याच्या दिशेने चेंडू जाऊन पोहोचलाय. तोपर्यंत इथं एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटतो. एका धावाच्या साह्याने स्कोर कार्ड वरती भर पडताना पाहायला भेटतो. ते 40 धावा 4 षटकानंतर 2 फलंदाज बाद. नाही त्याला जास्त स्ट्राईक वरती येणं गरजेचं, कारण की तो सेट आहे. जोपर्यंत तो स्ट्राईक वरती येईल तोपर्यंत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करेन. जर पाहिलं गेलं तर करण देखील 4 चेंडूचा सामना केला, 8 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. अमोल याने 13 चेंडूमध्ये 18 धावा आतापर्यंत बनवल्या. पण स्ट्राईक वरती करण आहे. गोलंदाजी मार्क वरती जगदीश. हो परत एकदा चेंडू गुड लेन वरनं जोरात इथं वेगाने टाकला होता. चेंडू येतोय तर डॉट. चला रिव्ह्यू देखील तुम्हाला 10 ते 12 सेकंदाच्या आत घ्यायचे. त्यामुळं विनंती आहे की आपण लगेच जर तुम्हाला DRS घ्यायचं असेल तर चेंडू पडल्यानंतर पुढच्या 10 ते 12 सेकंदाच्या आत तुम्हाला रिव्ह्यू घ्यावा लागेल. हो परत एकदा वेगाने टाकलेला चेंडू. इथं विकास पावडे यांच्याकडनं झालेली चूक. पण रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज जर बाद झाला असता जगदीश जाधवच्या हातात चेंडू सोपवला असता तर. पण जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. इथे तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटतोय. एका धावाच्या साह्याने स्कोर कार्डवरती बढती होताना पाहिलं 42 धावा धावफलकावरती. ह्या विकेटवरती सध्याला जर पाहिलं गेलं तर आमच्यासोबत गोपाल मंडल देखील बसलेत. या विकेटवरती रन चेस करणं सोपं नाहीये, कारण की इथे धावाची धाव सध्याला फलंदाज सकाळपासून करताना पाहायला भेटतात. इथं बॅट आणि बॉलचा जास्त संपर्क होत नाही. कधी चेंडू खाली राहतो, कधी चेंडू वरती होतो, कधी चेंडू जास्त वळण घेतो. अगदी गोलंदाजाला मदत या विकेटवरती भरपूर आहे. मातीचा विकेट आहे. हो परत एकदा वेगाने टाकलेला चेंडू. पण जगदीशला थोडं लेट चेंडू सोपवल्या हातात. कारण नर्सिंगच्या जागेवर जगदीश असता तर नक्कीच अजून देखील फायदा उचलला असता, कारण त्याच्यासाठी लक्की ग्राउंड आहे. मी जगदीशला इथं भरपूर वेळा खेळताना पाहायला भेटले. जगदीश सुंदर गोलंदाजी करतो. लक्की देखील ग्राउंड आहे. पाहूया परत एकदा जगदीश जाधव विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. जगदीश जाधव डाऊन द बॉल. इथे फॉलो थ्रो मध्ये कॅच ड्रॉप. शेवटचा चेंडू या षटकामधला जगदीश जाधव यांच्याकडनं झालेली चूक. मला वाटतं नाईटची स्पर्धा आहे, इथं थोडंसं अडचण देखील आली असेल जज करण्यामुळे. पण मला असं वाटतं जर कॅच तुम्ही धरतात तेव्हा एंडपर्यंत तुमची नजर चेंडूवरती राहिली पाहिजे. जर तुमची पापणी देखील हल्ली तर नक्कीच तुमचा इथं तुमच्यापासून चेंडू निसरून हातातून निघू जाऊ शकतो.
परत एकदा शॉर्ट पिच चेंडू. या गोलंदाजी खासियत आहे, तुमच्या अगदी नाकापासनं कानापासनं डोळ्यासमोर चेंडू अगदी वेगाने यष्टीरक्षकाच्या हातात सोपवतो. षटक संपले ते 5 षटकानंतर धाव फलकावरती धाव संख्या झाली ते 43 धावा. जगदीश जाधवने फक्त 3 धावा खर्च केल्यात. सुंदर स्पेल. 43 धावा धाव फलकावरती, 43 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 5 ओव्हर्स. सिद्धार्थ जगताप अर्थात भैया. सिद्धार्थ जगताप अर्थात भैया मैदानाच्या आत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. डावखोर हाताचा गोलंदाज. 43 धावा धावफलकावरती, 3 धावा खर्च केले होते. जगदीश जाधव या गोलंदाजाने उजव्या हाताने वेगाने मारा करत होता. समोरच्या फलंदाजाला प्रत्युत्तर देता आलं नाही. अगदी एक विकेट इथं चेंडू देखील हवेत गेलं होतं, पण फॉलो थ्रो मध्ये कॅच देखील ड्रॉप झाला जगदीश यांच्याकडनं. आता सिद्धार्थ वरती जबाबदारी सोपवलेली आहे पाहिलं गेलं तर उत्तम मोरे या संघनायकांनी. कारण की एक षटक अजून देखील नरसिंग पालनपल्लीचा बाकी होता, शिल्लक होता, पण त्याच्यानंतर त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या विरोधात धावा जास्त आले होते. त्यामुळे मला वाटतं नवीन गोलंदाजाला इथं वाचन केलं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज पावलाचा वापर करताना पाहिला होतं. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. अगदी खोलवर पद्धत चेंडू होता. बॅटीचा आणि चेंडूचा अगदी पूर्णपणे संपर्क झालेला नाहीये. तर बॅटीची थोडीशी काढा घेऊन पॉईंटच्या दिशेने खेळाडू अवेलेबल आहे तोपर्यंत एक धाव प्राप्त होताना पाहिलं होतं. पॉईंटच्या दिशेने संघनायक स्वतः तैनात आहे उत्तम मोरे. त्याच्या बाजूलाच बरोबर समीर पठाण अर्थात तलवार जर्सी क्रमांक 74 सहारा या संघाकडनं खेळताना पाहिलं असेल. हो परत एकदा विकेट केलाय. चेंडू हवेत, खेळाडू डाऊन द बॉल. शुभम माले कुठली चूक करणार नाही. फलंदाज करण होतोय बाद. धक्का क्रमांक लागतो तो दुसरा. मला वाटतं आज न्यू बॅटर मैदानात फलंदाजाचं नाव कळवा. बोपकेल संघ आपला 12th मॅन पाठवून द्या. चला बोपकेल संघ सागर 12th मॅन पाठवून द्या. खेळाडूचं नाव फलंदाजाचं नाव माहित नाहीये. 1 मिनिट आप मॅच थांबवा. आफ्रीद न्यू बॅटर मैदानाच्या आत. हो परत एकदा वेगाने चेंडू टाकला होता तिथं. फलंदाज होतो बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे अमोल देखील कोसळताना पाहायला भेटतो मैदानाच्या आत. धक्का क्रमांक लागतो तो 4था. आज मला वाटतं इथं गाव हाफ आहे. कालिवडीचं संघ देखील आपण पाहिलं असेल. मला वाटतं एकाच जागेवर 2 संघ होतील एवढे खेळाडू घेऊन ते देखील इथं आयुबबाईचा संघ मैदानाच्या आत किंवा बाहेर इथं बसले. त्याचबरोबर 44 धावा धावफलकावरती. रिओ DRS रनआउटचा. ठीक आहे. कॉल कोणाचा? फलंदाजाचा आहे का अंपायरचा आहे? फलंदाज.
OUT फलंदाज होतो बाद. तसंच मला असं वाटतं की थंडर 11 मध्ये देखील भरपूर खेळाडू आहेत. थोडंसं PCPL चालू होतं त्यामुळे थोडंसं लेट झालेत. अजय गायकवाड, गोपाल मंडळ, त्याचबरोबर धीरज गच्ची हे थोडंसं लेट येताना पाहायला भेटत आज थंडर 11 या संघाकडनं. पण ही मॅच आतापर्यंत कुठल्याही खेळाडूंसाठी सध्याला तर थांबली नाही, कारण की इथे लवकर मॅच संपवायचे, इथे लवकर खेळायचे. आणि उत्तम मोरेने देखील आपले 11 खेळाडू झाले. तसंच मैदानाच्या आत मैदानाचा ताबा घेतला आणि चांगले इथे गोलंदाजी करताना पाहायला भेटत. इन ॲक्शन मध्ये तुम्हाला परत एकदा अजित गायकवाड दिसतील, गोपाल मंडल दिसतील, मला वाटतं कालवडी संघाकडनं अमित तांबे देखील दिसतील. जसं जसं रात्र वाढत जाईल तसं तसं इथे खेळाडूंची देखील गर्दी वाढत जाणार आहे आपल्या संघांमध्ये. कारण की इथे सिटीसाठी नाही, इथलं कुठल्याही ओपन टीमसाठी नाही, तर इथं गावासाठी खेळण्यासाठी सर्व खेळाडू सज्ज झालेले आहेत. हो, परत एकदा खुलरबल चिडवतो. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण, लाजवाब फिल्डिंग मैदानाच्या आत. 3 धावा मला वाटतं वाचवलेत, कारण की डीप मध्ये खूप गॅप होता. कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये अगदी वेगाने फटका खेळला होता जमिनीला लागत. चेंडू इथे आढळण्यात यशस्वी झाला खेळाडू. 45 धावा धाव फलकावरती. बिक्की दास हे देखील इन ॲक्शन मध्ये दिसतील कालवडी या संघाकडनं. त्याचबरोबर 45 धावा धाव फलकावरती रोहित शर्मा, रोहित हिटमॅन यांचं देखील जर्सी क्रमांक 45 आहे. आज पाहूया काही चेंडूवरती रोहित शर्मा सारखी फलंदाजी करणार का, मोठे मोठे फटके मारणार का. डावखोर फलंदाज मैदानात आफ्रिद, तर गोलंदाजी मार्कवरती डावखोर गोलंदाज सिद्धार्थ जगताप अर्थात भैया. हो, परत एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटीची काढा. इतर दोन्ही विकेट किपरला देखील चकमा देताना पाहायला भेटेल. मला वाटतं विकास पावडे विकेटच्या पाठीमागं किपरिंग करताना पाहायला, डोंट ते राही जाऊंगे अशी सध्याला तिथं परिस्थिती झाली होती मैदानाच्या आत. चेंडू ते मागं शोधत होते, पण चेंडू अगदी धडकून भैयाच्या दिशेने आला. तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटते. 46 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू सिद्धार्थ जगताप, जगदीश जाधवने इथं 3 धावा खर्च केले होते 5व्या षटकामध्ये. 6व्या षटकामध्ये देखील आतापर्यंत 3 धावा खर्च केलेत या गोलंदाजांनी. विकेट केला, परफेक्ट मध्ये होता बॅट, गेंदबाज के मस्तक पे दस्तक देते हुए गेंद जा रही है सीमा रेषा पर. चेंडू जाणार हातवार. अंपायर डिसिजन काय? षटकार 6 धावा. 52 धावा इथं धावफलकावरती लागताना पाहायला भेटत. 6 षटकानंतर 4 फलंदाज बाद. 53 धावां जिंकण्यासाठी थंडर 11 या संघाला. चला फलंदाज पाठवा, विनंती आहे लगेच मैदानाच्या आत फलंदाज पाठवायचे आपण. दहा वाजता लाईट बंद होत आहे, त्यामुळे विनंती आहे आपण 10च्या पहिले पूर्ण सामने संपवायचेत. ह्याच्यानंतरचे होणारे सामने 5 षटकाचे असणार आहे. चला विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या बोपकेल संघ. थंडर 11 चला फलंदाज पाठवा.
चला फलंदाज मैदानाचा ताबा घ्यायचा, आपण लगेच मैदानाच्या आत प्रवेश करायचा आहे. त्रेपन्न धावांचा पाठला करताना मैदानाच्या दोन फलंदाज आहेत मैदानाच्या जाताना पाहायला भेटत. जगदीश जाधव त्याच्यासोबत शुभम महाले, मॅन फ्रॉम जाधववाडीचा फलंदाज आपण पाहत आहोत येलो जर्सी मध्ये आणि व्हाईट जर्सी मध्ये. जर पाहिलं गेलं तर जगदीश जाधव याच परिसरामधला खेळाडू मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पाहूया कशी सुरुवात, कशी स्टार्टअप आपल्या संघाला देतात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. चला सागर, आपल्यास विनंती आहे की आपण 12th मॅन पाठवून द्या ज्याला नाव माहिती आहे. इथे लाईव्ह मॅच चालू आहे, तुमच्या खेळाडूंचे नाव माहित नाही आम्हाला तुम्हाला सोडून, त्यामुळे 12th मॅन इथे पाठवून द्या विनंती आहे. रोशन कदम गोलंदाजी मार्कवरती, बोपकेलचा खेळाडू. चला विनंती आहे, जे उजव्या बाजूला थंडर 11चे खेळाडू आहे जास्त ओरडाओरडा करू नका प्लीज. इथं लाईव्ह मॅच चालू आहे, माईक मध्ये आवाज जातोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळताना पाहायला भेटतोय. ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू अवेलेबल आहे. दुसरा धावाचा प्रयत्न, तिसराचा देखील कॉल आहे डेंजर झोन मध्ये. इथे जगदीश जाधव होता पण फिरकी थोडीशी लेट, तोपर्यंत साच बाच और ताच पहिल्या चेंडूवरती इथं 3 धावा प्राप्त होताना पाहायला भेटतात. ऑफ साइडला इथं पॉईंटच्या दिशेने फटका खेळलेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये जाईन का चेंडू आहे, आज चेंडू आत येताना पाहायला भेटतोय. इथे धावा तुम्हाला पूर्ण करावं लागेल. नैसर्गिक अडथळा आहे, काही चेंडू जर भिंतीच्या पलीकडच्या बाजूला गेला तर डिक्लेअर झोन मध्ये जाणार, जर आत आला तर तुम्हाला धावा पूर्ण करायचे आहेत. इथे 4 धावा धावपालकावरती, 2 चेंडू हाताळले जातापर्यंत गोलंदाज रोशन कदम यांनी पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आत टाकण्यासाठी सज्ज होते. जास्त करून आपण पाहिलं की वेगवान गोलंदाज जो शातीर गोलंदाज असतो, जो जडमध्ये गोलंदाजी करतो, फुरलेंदे चेंडू टाकतो, वेगळे टाकतो, नवीन चेंडू त्याच्या हातात सोपवताना पाहायला भेटतो संघनायक. आज देखील तसंच सागरने केलंय. हो परत एकदा इथे हलक्या हाताने स्लाइस करताना पाहायला भेटत. मनगटाचा वापर रिस इथं वापर करताना पाहायला भेटतो. तोपर्यंत 1 धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटत. सागर भोसले इथे आज कॅप्टनशिप करतोय. सागरला देखील हे नवीन ग्राउंड नसेल, कारण की सागरने देखील भरपूर मॅच या ग्राउंड वरती खेळलेले आहेत. आज त्याला या ग्राउंडचा पूर्ण अनुभव घेऊन आपल्या खेळाडूंना शेअर करता आलं पाहिजे, असं इथं काम इथं करणं गरजेचं आहे आजच्या दिवसात. विकेट केलाय शुभम महाले, ऑन फायर, चेंडू जातोय सीमारेषा पार. शुभम महालेच्या बॅट मधनं येतोय हा खणखणीत दणदणीत चौकार, 4 धावा. शुभम महाले बोला या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू, जाधववाडीचा सुपरस्टार मैदानाच्या फलंदाजी करताना पाहिलं. हे देखील खेळाडूची जर पाहिले गेले तर सुरुवात स्मॅशर संघाकडनं झाली होती, त्याच्यानंतर चांगलं प्रोफेशनल क्रिकेट पासून हे देखील थोडंसं कामकाजमुळे थोडंसं लांब जाताना पाहायला भेटत. पण जेव्हा ह्याला वेळ भेटलं तेव्हा आपल्या गावासाठी हा देखील खेळाडू खेळताना पाहायला भेटलं. आज देखील तसंच इथे खेळण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाज झाला बाद शुभम महाले. क्लिंग बोर्डच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक लागतोय तो थंडर 11 चिखली या संघाला पहिला.
अजून एक चिखलीचा फलंदाज मैदानाच्या फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय सिद्धार्थ जगताप अर्थात भैया. डावखोर फलंदाज मैदानाच्या फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. 9 धावा खर्च केले होते शेवटच्या षटकामध्ये भैयाने, पण त्याच्यानंतर आता त्याच्यावरतीच संगनायक उत्तम यांनी जबाबदारी सोपवलेली आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण जर पाहिलं असेल भारताकडनं जेव्हा इरफान पठाण नवीन फलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी आला होता, कोच ग्रेग चॅपलनी त्याच्यावरती देखील प्रयोग केले होते. ओपनिंग 1 डाऊन टेस्ट मध्ये त्याला फलंदाजी करण्यासाठी पाठवलं होतं. तसंच भैयावरती देखील जबाबदारी सोपवताना पाहायला भेटतो. तो संगनायक उत्तम प्रत्येक ऑन साइडला फटका खेळला आहे. टीटर डीप मध्ये शॉर्ट मध्ये खेळाडू अवेलेबल आहे, तो पण तिथे एक धाव प्राप्त होताना पाहिला. जसे तुम्ही गोलंदाजी करता तसं तुम्हाला फिल्डिंग देखील दर्जेदार करणं गरजेचे आहे. जर तुम्ही फिल्डिंग तुमची चांगली असेल तर समोरचा संघ अडचणीत येऊ शकतो. षटक संपलं ते एका षटकानंतर 9 धावा 1 फलंदाज बाद. जर पाहिलं गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये देखील 9 धावा खर्च झाले होते पहिल्या षटकामध्ये, पण तिथे फलंदाज बाद झाला होता. पण जर सध्याला जर पाहिलं गेलं तर चिखली संघाचा एक फलंदाज बाद झालाय. 9 धावा इथे खर्च केलेले आहेत. म्हणजे बराबरीचा सामना सुरू आहे सध्याला. कोण जिंकणार कोण हारणार हे शेवटच्या क्षणीपर्यंत आपण सांगू शकणार नाही या मॅच मध्ये, कारण की दोन्ही टीम मध्ये ताकदवान खेळाडू आहेत. जगदीश जाधव स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती सिद्धार्थ जगताप, तर गोलंदाजी मार्क वरती आफ्रिद मॅन फॉर्म बोपकेल. जास्त करून टेनिस क्रिकेटमध्ये आपण डावखोर गोलंदाजाचा जास्त करून वापर करताना पाहायला भेटतोय. आज देखील संघामध्ये डावखोर गोलंदाजाला स्थान इथं देण्यात आलेलं आहे आणि आफ्रिदला देखील संधी भेटलेली आहे. आफ्रिदीला चान्सचा पूर्णपणे फायदा उचलता आला पाहिजे. पाहूया P2 पॉवर प्लेचा षटक मैदानाच्या टाकताना पाहायला भेटतोय. हो, पहिला चेंडू रिव्हर्स इथं मारण्याचा प्रयत्न, फटका फसताना पाहायला भेटतोय. शरीरवरती चेंडू लागतोय, शरीर मारा मैदानाच्या आत होताना पाहायला भेटतोय. चेंडू येतोय डॉट. थंडी सुरू आहे थोडीशी आणि या थंडीमध्ये गुलाबी थंडीमध्ये गरमागरम मॅच आपण पाहतोत. राजश्री शाहू महाराज क्रीडांगणावरती तब्बल 7 ते 8 वर्षानंतर या ग्राउंडवरती फुलफिश क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. जानता राजा प्रतिष्ठान. ओ हो, काय गोलंदाजी, भन्नाट वेगाने टाकलेला खोलवर पद्धतीचा चेंडू, चेंडू येतोय डॉट. अशीच गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल जर तुम्हाला इथे या मॅच मध्ये शेवटपर्यंत जर जिंकायचं असेल, शेवटपर्यंत जर थांबायचं असेल तर अशीच गोलंदाजी तुम्हाला करावं लागेल. हो, परत एकदा रिव्हर्सचा फटका खेळलाय. इथे चेंडू आत आलाय. पहा किती लेट इथे चेंडू येताना पाहिला. जगदीशला असं वाटलं की डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाणार, पण चेंडू जाऊन परत आत आला आणि तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतोय. युवा उद्योजक भरत भाऊ लष्करे, आपल्यास विनंती आहे की आपण देखील समालोचन कक्षापाशी उजव्या बाजूला जे चेअर्स आहेत तिथे येऊन स्थानपन्न व्हायचे. एक मिनिट, ते डिक्लेअर मध्ये गेलता का चेंडू? पळून काढला का? डिक्लेअर आहे, डिक्लेअर. ओके, डिक्लेअर आहे जगदीश. डिक्लेअर झोन मध्ये इथं धावा मिळताना पाहायला भेटतोय. हो, प्रतिला बिगिट केलाय, चेंडू हवेत, खेळाडू थोडासा लांब. जगदीश चा फायदा हे उचलणार का जगदीश जाधव? पाहूया, कारण की मला वाटतं थोडंसं करण स्टार्ट घेण्यापासून थोडंसं लांब राहिला. जर लवकर स्टार्ट घेतल्या सगळं चेंडूवरती पोहोचला असता आणि कॅच देखील पकडला असता. थोडासा लेट चेंडूवरती पोहोचताना पाहायला भेटतो. आणि इथं जीवनदान जगदीश जाधवचा विकेटचा खूप महत्व आहे या मॅच मध्ये. जर जगदीश जाधवचा विकेट इथं प्राप्त करतो, विकेट घेतो गोलंदाज, तर थंडर 11 चिखली हा संघ अडचणीत येऊ शकतो. पण मैदानाच्या आतकाव कॉर्नर क्षेत्रामध्ये जमिनीला गुळगुळ्या करत चेंडू जातोय सीमारेषा पार, हात पार, चौकार, 4 धावा. बघा, कॅच सोडल्यानंतर पुढच्या चेंडूवरती इथं वार करताना पाहायला भेटतो जगदीश जाधव. 16 धावा धावफलकावरती, एक फलंदाज बाद. इथे चर्चा होताना पाहायला भेटते. 4
खेळाडूंमध्ये जसंच चेंडू फोडलेलं यांचं टाकलं, आडव्या बॅटने फटका खेळला, जमिनीलगत मोठा फटका मारण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता. ग्राउंड शॉट सध्याला सुरू आहे जगदीश जाधवच्या माध्यमातून. एक चेंडू उडाला होता, संधी निर्माण झाली होती, पण हाफ चान्स होता. हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करता आला नाही कारण या खेळाडूला. थोडीशी फिल्डिंग मध्ये फेरबदल, परत एकदा डाव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज आफेद. फिर से एक बार रिवर्स अटॅक केला, पण तिथं परत एकदा नैसर्गिक अडथळा. तोपर्यंत एक धाव, षटक संपलं. दोन षटकानंतर 17 धावा धावफलकावरती, एक फलंदाज बाद. बघा पहिल्या इनिंग मध्ये पण 17 धावा झाले होते, पण तिथे फलंदाज बाद झाला नव्हता, पण इथे फलंदाज बाद आहे. अजून देखील दुसऱ्या षटकामध्ये देखील सामना बरोबरीवरती चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 झाले होते पहिल्या इनिंग मध्ये, दुसऱ्या इनिंग मध्ये देखील 9 झाले. पहिल्या इनिंग मध्ये 17 झाले होते. 2 ओव्हरमध्ये बॉल जुने बॉल फेका. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 17 धावा झालेत. पहिल्या इनिंग मध्ये 17 होते, दुसऱ्या इनिंग मध्ये 17 झालेत. दोन्ही सामना इथं सध्या ताकदवान संघांमध्ये चालू आहे, नामवंत संघांमध्ये चालू आहे. इथे कोण पराभवाच्या दिशेला जाण्याला मान्य करत नाही. इथं सगळ्यांना जिंकायचंय या स्पर्धामध्ये. आज ही रात्र गाजवायची आहे, त्यामुळे पाहूया पुढच्या 4 ओव्हरमध्ये कोण कोणावरती पडणार भारी. थंडर 11 चिखली की कमलेश भाऊ गुले स्पोर्ट्स क्लब बोपखेल. थंडर 11 बोपखेल की चिखली की बोपखेल हे येणारे पुढचे वेळ आणि 4 षटक हे नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. चला सामना सुरू करून घ्या, वेळ वाचवा. 17 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 1 विकेट. जानता राजा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक आपण पाहतो 2025 दिवस क्रमांक पहिला. आजच्या दिवसातला पहिला पोल मधनं 4 संघांमध्ये एक संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय, तो वहागाव खेड. सुपरस्टार वहागाव खेड हा संघ पहिला सुपर 8 मध्ये दाखल झालाय. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये 4 संघ खेळणार आहे, त्याच्यातला कुठला संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. गोलंदाजी मार्क वरती रोशन आपल्या स्पेलचा दुसरा षटक घेऊन मैदानाच्या आत टाकण्यासाठी सज्ज होत आहे. पहिलं मॅच जिंकले ते कालेवाडी संघाने, दुसरा मॅच मध्ये देखील इथे सध्याला 12 वरती सामना सुरू आहे. रोशन कदम गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. स्ट्राईक वरती जगदीश जाधव. 12 चेंडूचा सामना केलाय, 8 धावा इथे बनवले जगदीश जाधव या फलंदाजाने. ऑल साइडला पूल केलाय, पूल होतोय सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषा पार, षटकार 6 धावा. मला वाटतं अगदी वरच्या बाजूला जर चेंडू लागला पोलला तर इथे पंचचा इशारा येतोय, षटकार आहे. अगदी वेगाने बॅट फिरवली होती, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, म्हणजे बॅटच्या मधोमध चेंडू लागताना पाहायला भेटतोय. रोशन कदमच्या विरोधात पहिला चेंडूवरती आडवा बॅटने खेळलेला हा फटका सुरेख, षटकार 6 धावा. तेवीस धावा धावफलकावरती. रोशन कदमच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती इथे षटकार आलाय. प्रधान साईडला फटका खेळला, खेळाडू तिथे अवेलेबल नाही. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने, सीमा रेषा पार. परत एकदा बॅक टू बॅक येतोय चौकार, 4 धावा.
खालनं ग्राउंड लेवलने थांबायला लागलं की पळून रन आहे, वरतून फुलटॉस लागला तरच 6 आहे. डायरेक्ट जर पोलला जर चेंडू लागला तर षटकार आहे. जर जमिनीलगत चेंडू खांबायला लागला तर तुम्हाला पळून धावा पूर्ण करावं लागेल. पण रोशन कदमच्या विरोधात 2 चेंडूवरती 10 धावा आतापर्यंत बनवलेत. तिसरा षटक घेऊन परत एकदा मैदानाच्या आत. ओहो, काय सुंदर फलंदाजी कमबॅक करताना पाहायला भेटतोय. आणि ते पहा मैदानात ज्या जर पाहिलं खराब 2 चेंडू सापडलेत फलंदाजाला, त्याने ऑन साईडला फटके खेळत मोठे चांगला चेंडूचा इथं सन्मान करताना पाहायला भेटतो. तिसऱ्या चेंडूवरती अगदी चेंडू खरोळ पद्धत चेंडू होता, त्याला एकदम डिफेन्सिव्ह मोडवरती ऑन साईडला फटका खेळला, स्टेअर केला, तिथे एक धाव प्राप्त करताना पाहायला भेटतो. अशीच फलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण की या जर जगदीश जाधव लवकर बाद झाला तर नवीन खेळाडू येणार, परत देखील स्ट्रगल करू शकतो या विकेटवरती. या विकेटवर पूर्ण अभ्यास करून फलंदाजी करताना पाहायला भेटतो तो जगदीश जाधव. विकेट टेकर गोलंदाज कोणता होणार या संघामध्ये. परत हाफ ट्रॅकर पॉईंटच्या दिशेने खेळून काढला, एक्स्ट्रा कव्हर्सला, बट एक्स्ट्रा कव्हर्सला फटका खेळून काढला होता. तिथे खेळाडू अवेलेबल आहे डीप मध्ये, तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला भेटतोय. सिद्धार्थ जगताप देखील डोक्यावरती बर्फ ठेवून फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. 29 धावा धावफलकावरती. 17 वरती एक षटकार, त्याच्यानंतर एक चौकार, 27 आणि 2 चेंडूवरती 2 सिंगल, असे 29 धावा आतापर्यंत बनलेले आहेत. फुल टॉस, लो फुल टॉस चेंडू आता ऑन साईडला स्टेअर करताना पाहायला भेटतो. अलंग कार्पेट चेंडू राहतो, खेळाडू चेंडूवरती येतोय, तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतात. 30 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकामधला तर टीएस सर्कलच्या बाहेरनं रनअप करून अगदी वेगाने इथं फलंदाजाच्या दिशेने पळताना पाहायला भेटतोय. लांब लचक रनअप या गोलंदाजाचा जर पाहिलं गेलं तर आपण पाहिलं असं टेनिस क्रिकेटमध्ये खूप कमी असे गोलंदाज सापडतात, पण मैदानाच्या जर पाहायला गेलं तर बॅटची काढा इनसाइड एज फलंदाज सिद्धार्थ जगताप होता बाद. धक्का क्रमांक लागतो तो थंडर 11 चिखली या संघाला दुसरा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवरती परत एकदा फटका खेळला ऑफसाईडच्या दिशेने, तिथे खेळाडू करून अवेलेबल आहे, तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटत. समीकरण प्रत्येक चेंडूवरती आता आपल्याला पाहायला भेटते बदलताना. 17 चेंडूमध्ये 22 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. धावफलकावरती धाव संख्या झाली ती 31 धावा, 31 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. 17 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवरती. ओहो, शॉर्ट पिच चेंडू होता, स्क्वेअर 12 मैदानाच्या आत होताना पाहायला भेटत. वाईट अंपायर इथं कळत होता, वाईट चेंडू आहे. नरसिंग पालमपल्ली मैदानाच्या आत बॅटर स्ट्राईक वरती. पुन्हा महाराष्ट्रभर गोवा, कर्नाटक, गुजरात
आपला बॅटीने सर्वांना फॅन करून देणारा हा फलंदाज नरसिंग पालमपल्ली. हो, परत एकदा ऑफसाईडला स्टेअर करताना पाहायला होता. खेळाडू तिथं अवेलेबल आहे, तोपर्यंत तिथे एक धाव प्राप्त होताना पाहायला होता. एका धावाच्या साह्याने इथं नरसिंगचं खातं ओपन होताना पाहायला भेटत. 52 धावाचा पाठला करताना आतापर्यंत 33 धावा बनवलेत. 2 फलंदाज बाद झालेत. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज 16 चेंडूमध्ये. हो, परत एकदा बॅटीची कळा. चेंडू येतो डॉट चेंडू येतोय मैदानाच्या आत. 15 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. रिवास, ओ हो हो हो, नो चान्स. असं मला वाटतं नैसर्गिक अडथळा. असं वाटलं होतं की बॅटीला स्पर्श झाला तर चेंडू जाईन सीमारेषेच्या दिशेने, पण अजून देखील तिथं चेंडू शोधत राहतोय तो खेळाडू. षटकार, काय फटकेबाजी सुरू आहे. वाह, जगदीश जाधव च्या बॅट मधनं येतोय. ऐन मौक्याच्या क्षणी खेळलेला हा फटका. 16 एक षटकार, 6 धावा. अगदी बाण मधनं तीर सुटलेली असा फटका होता. गोलीच्या वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने जे हनुमान जिम आहे त्याच्यावरती जाऊन धडकले. परत एकदा साईडला फटका खेळा इथं कोसळताना पाहायला भेटतो. मैदानाच्या आत स्क्वेअर लेगला डीप मध्ये शॉर्ट मध्ये खेळाडू अवेलेबल आहे. तोपर्यंत इथं डॉट चेंडू येतोय. पत्ता बिगिट केलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. जगदीश जाधवच्या बॅट मधला येतोय चौकार. काय 4 षटकानंतर 43 धावा धावफलकावरती. 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती संघनायक सागर भोसले. मध्ये 10. 12 चेंडू में 10 धावांची गरज. 12 गेंदों और 2 रन की जरूरत जीतने के लिए. थंडर 11 चिखली इस टीम को देखते हैं कैसी बल्लेबाजी करते हैं. नरसिंह पालमपल्ली गेंदबाजी मार्ग पर. सागर भोसले पहली गेंद यहाँ पर बिंदी आती हुई. डॉट गेंद यहाँ पर रियू टीआरएस का वापर यहाँ पर करते हुए बल्लेबाज टीम, और यहाँ पर टेक्नोलॉजी का पूरा यहाँ पर वापर करते हुए. वाइट सा रियू है ना. डॉट बॉल, फेयर डिलीवरी, रिव्यू एक्स अनसक्सेसफुल.
आता ह्याच्यान पुढे थंडर 11ला रिव्ह्यू घेता येणार नाही. DRS अनसक्सेसफुल. अगदी खूप सफल झाले होते. पहिल्या लाईनच्या पुढं इथं नरसिंग पालमपल्लीचा पाय होता, तेच अंपायरने पाहिलं आणि चेंडू येतो डॉट. डॉट चेंडू फिर से एक बार बिंदी गेंद डॉट. हर गेंद डॉट यहाँ पर वापसी दिला सकती है बोपखेल टीम को. हर डॉट गेंद यहाँ पर नरसिंह पालमपल्ली को प्रेशर में ला सकती है. सागर भोसले कैप्टन कोल मैदान के अंदर फिर से एक बार गोलंदाजी करने के लिए तैयार, गेंदबाजी करने के लिए तैयार. और फिर से एक बार चर में गेंद डाली हुई है, गेंद आ रही है, फिर से एक बार डॉट. क्या गेंदबाजी करे, लाजवाब गेंदबाजी. कैप्टन कैसा हो तो ऐसा बोल सकते हैं सागर भोसले जैसा हो, क्योंकि खुद के हाथ में गेंद लेकर अपने टीम को अच्छी यहाँ पर गेंदबाजी करते हुए मैच के और नजदीक लेकर जाते हुए मैदान के अंदर गेंदबाजी लाजवाब. चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. अगदी 3 चेंडू इथं हाताळलेत आणि तिन्ही चेंडू विकेट किपरच्या हातात जाऊन सोपवलेत. काय गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी. 9 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. नरसिंग पालमपल्ली मैदानाच्या आत स्ट्राईक वरती. हो परत एकदा ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न. चौथा चेंडू डॉट. जर गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा या गोलंदाजीसाठी. नरसिंग पालमपल्ली या फलंदाजाच्या विरोधात अख्खा महाराष्ट्रभर मोठे गोलंदाज थरथर करतात. त्याच फलंदाजाच्या विरोधात लाजवाब गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय, सुंदर गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय तो सगळा एक सागर भोसले. विकेट. 5व्या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. नरसिंगच्या बॅट मधनं येतोय हा मॅच मधला हवा काढून देणारा षटकार. 6 धावा. 7 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. चेंडू इथं पुढे सापडला आणि पुढच्या चेंडूवरती प्रत्युत्तर देताना पाहायला भेटतोय नरसिंग पालमपल्ली. सुरेख फटका असं म्हणता येईल. सीधी बात, नो बकवास. नरसिंग पालमपल्ली जन्मभूमी अक्षरशः कर्नाटक होती, त्याच्यानंतर कर्मभूमी इथं पुण्यामध्ये स्थानिक झाला आणि सर्व चिखली परिसरामधले खेळाडूंची साथ भेटली आणि साथ हे शेवटपर्यंत निभावणार हे मैदानाच्या दाखवून देतोय नरसिंग पालमपल्ली. पूर्ण गुजरातभर, कर्नाटक, गोवा सर्व राज्यांमध्ये हा खेळाडू क्रिकेट खेळलेला आहे. अक्षरशः माझ्या गावात देखील जाऊन बीडमध्ये इथं धुमाकूळ करून दिलेला आहे या फलंदाजाने. आज देखील आपल्या परिसरामधल्या या ग्राउंडवरती आपल्या संघासाठी मैदानाच्या आत इथे संघर्ष करताना पाहिलं नरसिंग पालमपल्ली. विकेट. चेंडू हवेत. खेळाडू अमोल तिथे कॅच पकडतोय. फलंदाज नरसिंग पालमपल्ली होतोय बाद. धक्का क्रमांक लागतो तो 3रा. 6 चेंडू मध्ये अजून जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. या ग्राउंड वरती 6 बॉल 5 धावा झाले नाहीत. याच ग्राउंड वरती 6 बॉल 4 धावा झाले नाहीत. याच ग्राउंड वरती 6 बॉल मध्ये 20 धावा झालेल्या आहेत. पण आता या मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे, तुम्हाला 3 धावा बनवणं गरजेचंच आहे. कंपल्सरी चेस. 2 नाही चालणार, 1 नाही चालणार, 6 चालतील, 4 चालतील, 3 चालतील, पण 2 चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी 3 धावा बनवण्याची आहे. थंडर 11 चिखली मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी जगदीश जाधव स्ट्राईक वरती, तर न्यू बॅटर मैदानाच्या आत. समीर तलवार, समीर पठाण अर्थात तलवार मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी इथं सज्ज होते. त्याचबरोबर हिंदी समालोचक चिखलीचा बुलंद आवाज हर्षद भाई यांचं आगमन झालं. यांचं देखील मनपूर्वक स्वागत. यांचा देखील आपल्याला गोड आवाज ऐकण्यास भेटणार आहेत पुढच्या इनिंग मध्ये. चला सामना सुरू करून घ्या. वेळ वाचवा, समय बचाइए, समय बचाइए. समय किसी का गुलाम नहीं है, आपके लिए समय नहीं रुकेगा, इसलिए समय बचाइए. जल्दी मैच सुरू कीजिए. करत गोलंदाजी बारकोरती. पहिला चेंडू येतो डॉट.
पहिला चेंडू येतो डॉट. 5 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. जगदीश जाधव स्ट्राइक वरती, करण गोलंदाजी मार्क वरती. हो परत एकदा इथं समोरच्या दिशेने स्टेअर करताना पाहायला भेटत. जगदीश जाधवची हेच खासियत आहे, अगदी कॅल्क्युलेशन गेम करताना खेळतो पाहिजे. पहिला चेंडू डॉट झाला पण पुढच्या चेंडूवरती त्यांनी अगदी दिमागदार फटका खेळताना पाहिजे. अगदी अंगावरती बॉल घेतला होता, बॅटीला स्पर्श करून एक सिंगल प्राप्त करताना पाहायला भेटतो. 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. 4 घेतल्यावर 2 रन की जरूरत जीतने के लिए. कौन जिंकणार, चिखली का बोपखेल, बोपखेल का चिखली, थंडर की कमलेश भाऊ गुळे स्पोर्ट्स क्लब बोपखेल, या दोघांमध्ये हित आता सध्याला मॅच रंगलेली आहे जोरदार. समीर तलवार, समीर पठाण, समीर तलवार या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू. टोपण नाव आहे तलवार. आपण पाहिलं असेल ना अनेक क्रिकेटपटूला इथं टोपण नाव असतात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, तसं टेनिस क्रिकेटमध्ये देखील टोपण नाव आहेत. आज पाहूया तलवारची बॅट इथं तडपते का मैदानाच्या आत. करण परत एकदा उजव्या हाताने मारा करतोय. हो परत एकदा डॉट चेंडू. इथं जगदीश जाधव विकेट किपर कडनं झालेली चूक. DRS कॉल. DRS कुणाचं आहे, अंपायरचा का टीमचा? अंपायर्स कॉल आहे. चला पुढचे सामने 4 षटकाचे असणार आहे. त्याचबरोबर स्ट्राइक वरती फलंदाज समीर जो होता तो बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅट हवेत होती, अगदी योग्य निशाणा स्टंप वरती लावला विकेट किपरने. समीर तलवार होतोय बाद. धक्का क्रमांक लागतोय तो 4था. 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज जिंकण्यासाठी. पाहूया चिखली संघाकडनं कोणता बॅटर येतो मैदानाच्या आत. अगदी मॅच रंगतदार हाय व्होल्टेज सामना आपल्या समोर पाहत आहोत आपण स्क्रीनवरती. आणि ऑनफिल्ड जे सर्व ग्राउंडवरती खेळा प्रेक्षक आहेत ते देखील पूर्णपणे इथं बसून मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत. खालच्या खच ग्राउंड भरलेला आहे. आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत करणे. तन्वी बॅटर मैदानाच्या आत. उत्तम मोरे संघनायक समीरच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी आलाय. आणि जेव्हा उत्तम मोरे
अडचणीच्या टायमस मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी होतोय. आज देखील अडचणीतून बाहेर काढणार का? संघाच्या संघ नायकवरती जबाबदारी आहे आपल्या संघ टीमला जिंकवायची, पहिली विजय करून देण्याची. पाहूया उत्तम मोरे या मॅच मध्ये आपल्या बॅटवरती बॉल घेणार का? या विकेटवरती आपण जर पाहिलं गेलं तर सर्व फलंदाज स्ट्रगल करताय. सध्याला देखील चिखलीचे फलंदाज इथे स्ट्रगल करताना पाहायला भेटतोय. संपर्क करणं गरजेचं आहे. परत एकदा उजव्या हाताने मारा करण्यासाठी करण तयार होतोय. बोपखेल एक्सप्रेस विकेट करायची हवेत. खेळाडू डाऊन द बॉल टेकन व्हेरी गुड कॅच. इथं बॅक टू बॅक फलंदाज थंडर 11 चिखलीचे होतात बाद. आता समीकरण बदललेलं आहे. 2 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. संघनायक देखील होते बाद. महेश तावडे यांनी झेलला पकडलेला झेल सुंदर झेल टिपताना पाहायला भेटतोय. इथं फलंदाज होताना पाहायला भेटतोय बाद. 2 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना इथे संघ अडचणीत येताना पाहिलं. असं वाटतं की डर्बन वरती खेळतो का काय हे सर्व खेळाडू. का की डर्बन मध्ये तुम्ही पाहिलं असेल खूप फलंदाज स्ट्रगल करताना पाहायला भेटत. अगदी फास्ट विकेट असतात. पण इथं देखील फलंदाजी करताना खूप इथं अडचण येताना पाहायला भेटत. स्ट्रगल संघर्ष ऐसे किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. प्रयत्न नक्कीच तुम्ही करत राहा. अशी क्वालिटी दर्जाचं काम करा ना. पुढच्याच्या समोर क्वालिटी देखील नसली पाहिजे. तेवढंच तुम्ही काढली क्वालिटी दर्जाचं काम करणं गरजेचं आहे. चेतन सुतार मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. बघा आत्मविश्वास या संघाचा कधी वाढला जेव्हा संघ नायकाने स्वतःच्या हातात चेंडू घेतला आणि 4 चेंडू डॉट टाकलेत. ते पण नरसिंग पालमपल्लीच्या विरोधात. त्यातनं सर्व खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आणि त्या आत्मविश्वासासोबत 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना करणने केलेली भन्नाट वेगाने गोलंदाजी. 2 चेंडूमध्ये 2 धावांची गरज जिंकण्यासाठी परत एकदा बोपखेल एक्सप्रेस. ओहो परत एकदा इथे पाय घसरला. 1 धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटतोय. वरती जाऊन बसा कारण की 1 चेंडूमध्ये 1 धावांची गरज कंपल्सरी चेस आहे. जर सामना बरोबर सुटला तर बोपखेल संघ हा विजय होऊ शकतो. जर सिंगल काढली तर थंडर 11 हा संघ विजय होऊ शकतो. जगदीश जाधव याच्यावरती जबाबदारी असणार आहे. जगदीश जाधव आता पाहूया मोठ्या फटक्याच्या दिशेने जाणार का सिंगल प्राप्त करणार. कुठला खेळाडू चूक करणार का कुठला खेळाडू चांगली फिल्डिंग करून आपल्या संघाला मॅच जिंकवणार हे पाहणं गरजेचं आहे. आता सर्वात जास्त प्रेशर देखील गोलंदाजीवरती असेल कारण की अगदी वेगाने चेंडू टाकला होता. चला अयुब भाई शेख स्पोर्ट्स क्लब कॅप्टन आपण लगेच यायचं समालोचन बॉक्स मध्ये आपण लगेच टॉस इथं करणार आहोत. अयुब भाई शेख स्पोर्ट्स क्लब कालेवाडी संघ कॅप्टन आपण लगेच समालोचन कक्षात मध्ये यायचं. लगेच आपण टॉस इथं करणार आहोत. पाच ओव्हरची मॅच असणार ह्याच्या पुढची. 1 चेंडूमध्ये 1 धावांची गरज. दत्ताभाऊ थोडं साईडला सारखा करा. परत एकदा गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज. चला सामना घाई करा वेळ वाचवा. 1 चेंडूमध्ये 1 धावांची गरज जिंकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती करण. फुल टॉस चेंडू खराब चेंडूचा पूर्णपणे फायदा उचलतोय जगदीश जाधव. इथे बॅटमधून 1 धाव पूर्ण करतोय आणि या मॅच मध्ये थंडर 11 चिखली विजय होतोय. दोन्ही टीमने इथे चांगला खेळ दाखवलाय आणि सर्व प्रेक्षकांचं मन जिंकलंय. दोन्ही टीमचं हार्दिक हार्दिक आभार. चला मैदानाच्या आत थंडर 11 उत्तम मोरे सर त्याचबरोबर अयुब भाई शेख स्पोर्ट्स क्लब कालेवाडी
कॅप्टन चला या लवकर. चला कॅप्टन